विठ्ठलाच्या पायाखाली असलेली ती वीट साधी नाही, त्यात ना एक देव आहे. तर असं म्हणतात स्कंद पुराणात ना हे अद्भुत रहस्य सांगितलेलं आहे. नमस्कार, मी प्रताप. विठ्ठल मूर्तीचे रहस्य पार्ट 1 मध्ये ना तुमचं स्वागत आहे. स्कंद पुराणाप्रमाणे महादेव पार्वतीला सांगतात की पुंडलिकाने विठ्ठलाला जी वीट दिली ना ती साधी वीट नव्हती, त्यात ना साक्षात इंद्रदेव होते. कथा अशी आहे, पूर्वी मृद्रासूर नावाचा एक राक्षस होता. तो इंद्रपद मिळवण्यासाठी कठोर तप करत होता बरं का. हे पाहूनच इंद्रदेव खूप घाबरले. आपलं पद जाईल या भीतीने त्याने एका सेवकाकडून त्या राक्षसाचा वध केला. पण ना मरण्यापूर्वी मृद्रासुराने इंद्रदेवाला एक शाप दिला. तू माझी तपश्चर्या भंग करून मला मारलंस, म्हणून मी तुला श्राप देतो की तू भूलोकातील दिंडी रवन म्हणजे आजच्या पंढरपुरामध्ये विटेच्या रूपातच पडशील. असं म्हणतात की त्या श्रापामुळे इंद्रदेव पंढरपुरात पुंडलिकाच्या घराजवळच न विटेच्या रूपातच प्रकट झाले. हजारो वर्षांनंतर श्रीकृष्ण विठ्ठलाच्या रूपाने पुंडलिकाला भेटायला आले. त्यावेळी पुंडलिकाने तीच वीट पुढे करत म्हटलं, तुम्ही या विटेवर उभे राहा, मी आता सेवा करतोय आई वडिलांची. आणि ज्या क्षणी विठ्ठलांचे चरण त्या विटेला स्पर्श झाले ना, त्या क्षणी देवांचा राजा इंद्रदेव मुक्त झाले. आणि आजही विठ्ठल देव त्या विटेवर आपल्या भक्तांची वाट पाहत ना जसे तसेच उभे आहेत. लीला हो त्याची फक्त. मग तुम्हाला ही कथा माहित होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रताप. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागात. तिथे आपण जाणून घेऊ विठ्ठलाच्या पायांवर असलेल्या त्या चिन्हाचं रहस्य. फॉलो करून जा. तोपर्यंत धन्यवाद.